मयूर दशरथ काचळे हे विविध मागण्यांसंदर्भात पिंपळवंडीच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत. आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे. तुम्ही आज उपोषणस्थळी भेट द्यायला आलात. कसं यांच्या उपोषणाकडे पाहता, काय सांगाल? वाणीसाहेब, प्रथम तुम्हाला मी धन्यवाद देतो. धन्यवाद का देतो तर मयूर भाऊ ज्या दिवशी उपोषणाला बसलेत त्या दिवसापासून तुम्ही हा विषय लावून धरला आहे. आणि मयूर भाऊ कोणासाठी बसले? तो पिंपळवंडीच्या ग्रामस्थांचा जो कर भरला जातो, पाणीपट्टी भरली जाते, घरपट्टी भरली जाते, ग्रामपंचायतला जेवढे कर आहेत तेवढे भरले जातात आणि त्याच कराच्या पैशाची लयलूट सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी करतात. मयूर भाऊच्या मागण्या संपूर्ण योग्य आहेत. मयूर भाऊने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली, पण या ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि BDO यांनी त्यांना उत्तरे दिली नाहीत. मी आजही पिंपळवंडीच्या ग्रामस्थांना विनंती करतोय की मयूर भाऊच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त असून पिंपळवंडीच्या ग्रामस्थांसाठीच ते उपोषणाला बसलेत. त्यांचा वैयक्तिक कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. ज्या सरपंचांनी पदावर असताना लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, ज्या ग्रामविकास अधिकाऱ्याने घराच्या पट्ट्या वसुलीतून पैशाची लयलूट केली, त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे. आणि ज्या सरपंचाने भ्रष्टाचार केला आहे त्या सरपंचावर सुद्धा कायदेशीर कारवाई, फौजदारी गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त आहे. वाणीसाहेब, आता ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी भ्रष्टाचार केला नाही केला इन्क्वायरीमध्ये प्रूव्ह आहे. ग्रामसेवकांनी काय केले त्याची तपासणी होईल. मुळामध्ये यांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्या BDOंकडे जे अर्ज केले होते त्याबाबतचा यांना अहवाल योग्य प्रकारे मिळत नाही. यांचं पंचायत समितीच्या प्रशासनाच्या विरोधात देखील तक्रार आहे. वाणीसाहेब, प्रथम तर मी म्हणेल शिवण्णा आदरणीय गजानन पाटील साहेबांना विनंती करेल की पाटील साहेब या विस्तार अधिकारी आणि या BDOची खात्याने या चौकशी करा. कारण तेच लोक यांना पाठीशी घालतात. भ्रष्टाचाराची पायमुळं तिथं रोवलीत पंचायत समितीला. कारण आत्तापर्यंत तालुक्याचा इतिहास आहे साहेब, का जिथं वरून रिपोर्ट येतो, अहवाल येतो. शिवण्णी अहवाल पाठवला आहे की तुम्ही त्वरित 8 दिवसाच्या आत अहवाल पाठवा. मग यांना अहवाल पाठवायला 15-15 दिवस, 1-1 महिना का लागतो? अजूनही त्यांनी अहवाल पाठवले नाहीत. त्यांनी केलेल्या तक्रारी, त्यांनी केलेल्या मागण्या ह्या रास्त आहेत. वाणीसाहेब, की ज्या ठिकाणी कागदावर तुम्ही काय दाखवलं आहे, रस्ता दाखवला आहे आणि प्रत्यक्षात त्या रस्त्याचं काम झालं नाही, मग ते पैसे गेले कोणाच्या कशात? कुणी खाल्ले? हे मिल बाटके? मयूर भाऊच्या मागण्या जेवढ्या मागण्या आहेत साहेब त्या संपूर्ण योग्य आहेत आणि त्या ग्रामस्थांसाठी, पिंपळवंडीकरांसाठी आहे. म्हणून मी पिंपळवंडीकरांना परत विनंती करतोय की पिंपळवंडीकरांना एकत्र या आणि मयूर भाऊच्या पाठीशी खंबीर उभे राहा. आपल्याला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही, कोणत्या पक्षाचं काही आपल्याला घेणं देणं नाही, कोणाच्या उखाळ्या पाखाळ्या करायचं नाही. मयूर भाऊच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांच्या पाठीशी पिंपळवंडीकरांनी, ग्रामस्थांनी ताटपणे आणि खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपळवंडी ग्रामपंचायत झाली पाहिजे. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, जे सरपंच, उपसरपंच, सदस्य असतील त्यांचं निलंबन झालंच पाहिजे. ज्यांनी कोणी केला असेल ज्यांनी केला त्यांनीच. मयूर भाऊनी ज्यांचं रेकॉर्ड काढले, इन रेकॉर्ड आहे, त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती प्राप्त केली आणि त्या माहितीच्या अधिकारावर ते माहिती मागवतात. साहेब, तानाजी तांबे, उपोषणाचा आज 4था दिवस आहे. तुम्ही तर 4थ्या दिवशी आलात. तुम्ही एक कॉमन मॅन आहे. या तालुक्याचे आमदार पिंपळवंडीचे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे पिंपळवंडीचे, माजी जिल्हा परिषद सदस्य, ZPचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे पिंपळवंडीचे, जुन्नरच्या सभापती संगीताताई, म्हणजे माजी सभापती संगीताताई वाघ या पिंपळवंडीच्या, बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे याच पिंपळवंडीचे, महादेव वाघ एक जंटलमन गृहस्थ आहे. ही सगळी मान्यवर मंडळी या विषयामध्ये गांभीर्याने पाहत नाही. उपोषणकर्त्याची मागणी चुकीची असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि मागणी योग्य असेल त्यांना मदत करायला हवी. एकही नेता फिरकत नाही. पिंपळवंडीचे ग्रामस्थ दबक्या आवाजाने त्यांना पाठिंबा देतात. वाणी साहेब,
आपल्याला कोणत्याही राजकीय पुढाऱ्यावर किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीवर अशी माझीवर टीका करायची अहो, हा नाही. टीकेचा विषय नाही दानाजी. ऐका ना साहेब, आता मला बोलू द्या ना. तुमचा प्रश्न बरोबर आहे. ज्याप्रमाणे मी सुद्धा जसं मयूर भाऊने उपोषण केलं तसं मी ओतूर आणि जुन्नर तालुक्यात काही उपोषणं केली. त्यावेळेला सुद्धा मला कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी किंवा पाठिंबा दिला नाही. 3-3, 4-4 दिवस मी उपोषण केलं आणि उपोषणात तो प्रश्न माझे सोडवले गेले. तसेच मयूर भाऊचे प्रश्न उपोषणातूनच सोडवले जाणार आहेत. माझी फक्त पिंपळवंडीकरांना, ग्रामस्थांना विनंती आहे, मी त्यांना हात जोडून विनंती करतो आहे की तुम्ही एकजुटीने मयूर भाऊला पाठिंबा द्या. मयूर भाऊच्या ज्या मागण्या आहेत, ग्रामपंचायतने केलेला लाखो रुपयाचा भ्रष्टाचार, मग कोणी केला आहे तो? सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील आणि नाही, उपसरपंच ॲडमिट आहे, उपचार सुरू आहे त्यांच्यावर. आपण त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करू. वाणीसाहेब, याच्यात दोनच पार्ट आहेत, ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच. हे दोघंच कोंबडा मारतात, सह्या करतात. येणाऱ्या चेकवरती सगळ्या सह्या करणारे ते आहेत, त्याला जबाबदार ते आहेत. मयूर भाऊने हेही सांगितलं की कॅमेरे बसवले आहेत, त्यामध्ये डस्टबिन दिल्यात. असं प्रत्येक छोटे छोटे मुद्दे आहेत, पण ते लाखो रुपयांचे आहेत. 8 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख. जर त्या रकमा जर तुम्ही पिंपळवंडीकरांनी जर बारीक त्याचा अभ्यास जर केला तर करोडो रुपयाच्या घरात जातील. म्हणजे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. फक्त आपण काय म्हणतो, इथे 8 लाख खाल्ले, तिथे 5 लाख खाल्ले, तिथे 10 लाख खाल्ले. जर त्याचं आपण गणित केलं आणि त्याची बेरीज जर केली तर करोडो रुपये निघतील. कारण येणारा निधी, हा संपूर्ण निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदाराचा फंड, सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड, 15 वित्त आयोग, हे सगळे येणारा निधी ग्रामपंचायतला वर्ग होतो. आणि त्या ग्रामपंचायतच्या निधीच्या माध्यमातून दोनच जबाबदार व्यक्ती असतात, सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी. हे दोघेच याच्यात इन्व्हॉल्व असतात आणि त्या चेकवरती सह्या करतात आणि तीच फायनल अथॉरिटी आहे वाणीसाहेब. आणि माझा आरोप ह्या दोघांवरती आहे, ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी केलेला भ्रष्टाचार. आता उपोषणकर्त्यांचं असं पण म्हणणं आहे की काही सदस्यांनी घरपट्टी भरली नाही, असे जवळजवळ 16 सदस्य आहेत, त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई व्हावी. व्हिडिओ अहवालवर पाठवत नाहीत, अशा प्रकारची यांचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. वाणीसाहेब, तुम्ही ज्या वेळेला निवडणुकीला उभे राहता ग्रामपंचायत सदस्य म्हणून, त्याच वेळेला त्याच्यात सगळे नियमावली असते. जर कोणाची घरपट्टी थकीत असेल तर त्याच्यावर अपात्रेची कारवाई होते. मग यांना ह्या BDOने, विस्तार अधिकाऱ्याने का अपात्र केलं नाही? मग याचे लागेबांधे आहेत का असंही म्हणावं लागेल. असतीलसुद्धा, राजकीय असतीलसुद्धा, पण आपल्याला त्याच्यात जायचं नाही, कारण त्यांच्यावर शिंतोडे उडवायचे नाहीत. पण मी तर आजच असं म्हणेल की BDO आणि विस्तार अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी हेच याच्यामध्ये दोषी आहेत. यांच्यावर कायदेशीर, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यांनी केलेल्या कर्तव्यात कसूर म्हणून सिओननी यांची इन्क्वायरी लावली पाहिजे. तानाजी शेठ, आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे. पोलिसांनी त्यांना संरक्षणासाठी एखादा इथं हवालदार किंवा कोणीतरी ठेवायला पाहिजे होतं, तो पण कोणी ठेवलेला नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचं वाटोळं झालं आहे जुन्नर तालुक्यात, वाटोळं. ज्यावेळी उपोषण करता 4था दिवस आहे, उपोषणकर्त्याने नारायणगाव पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे, आळेफाटा पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे की मी उपोषणाला बसतोय. तर त्यांचं कर्तव्य होतं ते PIचं की यांना संरक्षण देणं. जर उद्या त्यांच्या जीवाचं काही भलं वाईट झालं, कुणी काही केलं, त्याला जबाबदार कोण राहणार साहेब? प्रशासन राहणार आहे. पंचायत समिती, BDO, विस्तार अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच, ह्या चौघांना जबाबदार धरला जाईल साहेब. मग आता यांच्या मागणीला प्रशासन आजपर्यंत तरी केराची टोपली दाखवतात असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही पण आता भेट दिलेली आहे. जर यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर तुमचं सहकार्य कशा प्रकारे राहील? साहेब, सोमवारपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत. मी माहिती अधिकार कार्यकर्ता, जुन्नर तालुका अध्यक्ष या नात्याने मयूर भाऊच्या पाठीशी सदैव उभा आहे. सोमवारी जर झालं नाही काही तर सोमवार मी इथे येऊन यांच्यासोबत उपोषणाला बसणार. सोमवारी जर BDOने काय यांना अहवाल प्राप्त करून दिले नाहीत COच्या मार्फत, ते पहिले अहवाल कुठे गेले पाहिजेत? जिल्हा परिषदला, COकडे गेले पाहिजे आणि COकडनं यांच्याकडे आले पाहिजेत. यांना देऊन फायदा नाही आहे. पहिले त्यांनी COला वर्ग करायचे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वर्ग करायचे. ते आलेले सगळे अहवाल
मग मयूर भाऊंना द्यायची. जर मयूर भाऊंना सोमवारपर्यंत त्यांनी अहवाल दिले नाहीत तर मंगळवारी मी स्वतः येऊन मयूर भाऊ सोबत आमरण उपोषणाला मी इथे बसणार. सोमवारी का मंगळवारी? मंगळवारी साहेब. सोमवारी त्यांना आपण एक वेळ देऊ ना. तोपर्यंत यांच्या उपोषणाचा 6वा दिवस होईल, प्रकृती खालावेल. वाणी साहेब, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मी परत पिंपळवंडीच्या ग्रामस्थांना विनंती करतोय, ग्रामस्थांनो जागे व्हा. मयूर भाऊ कोणासाठी आज उपोषणाला बसलाय? ग्रामस्थांसाठीच बसलाय. कारण तुम्ही जी ही बॉडी निवडून दिली, तुम्हीच निवडून दिली, तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही जर यांना असे भ्रष्ट सरपंच, भ्रष्ट ग्रामविकास अधिकारी तुमच्या गावात नसते तर भ्रष्टाचार लाखो रुपयाचा, करोडो रुपयाचा झाला नसता. वाणी साहेब, याला जबाबदार आम्हीच आहोत, म्हणजे पिंपळवंडीकर आहोत. मतदार राजा त्याला जबाबदार आहेत. म्हणून मतदार राजाने त्यांना प्रश्न विचारायचा आहे, सरपंचांना, ग्रामविकास अधिकाऱ्याला. या संदर्भात तुम्ही BDO यांच्याशी काही बोललात का? मी बोललेलं नाही साहेब. मी बोलतो तुमच्याकडे नंबर लावा त्यांना. लावतो ना साहेब. शेवटी डायलॉग महत्त्वाचा आहे. ह्या गावच्या सरपंच आहे, त्यांच्याशी बोललं पाहिजे की नेमका प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही उपोषणस्थळी येत का नाही, किंवा त्यांचा गैरसमज दूर का करत नाही. लोकांना वास्तव कळायला पाहिजे. तुम्ही आता कोणाला फोन लावताय? BDOना लावतो ना. अच्छा, चेन्नावर साहेबांना. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. गावात तलाठी त्याच गावात राहायचे. BDOनी कुठं राहायचं? तालुक्यात तालुक्यात मुक्कामी आहेत ना? पुण्यात आहेत. पुण्यात राहिला. तांबे साहेब, तुमच्या गावच्या ओतूर पोलीस स्टेशनमध्ये आदिवासी तरुणाला मारहाण झाली पोलिसांसमोर. तुमच्या कानावर असं नाही? चल, गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल दोघांवर झाले. त्यांनी केलं, यांनी केलं. पण पोलिस पाहत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेलाय तो. दोघांवर तिथे मारलंय किती पोलिसांना. दोघांवर झाले गुन्हे दाखल. दोघांवर. तुम्ही आता BDO चेन्नावर साहेबांना फोन लावला तर ते काय म्हणाले? वाणी साहेब, 9 ते 10 कॉल मी त्यांना लावलेत. आता परत तुमच्या समोर 11वा कॉल लावतोय. हे पहा, रिंग जाते, बेल वाजते, पण फोन उचलत नाही. अकरावा कॉल आहे साहेब, तुमच्या समोरच लावतोय मी. आता प्रशासन तुम्हाला पण टोलवतोय प्रत्यक्षपणे, असंच अर्थ आहे. वाणी आज साहेब, जरी रविवार असला तरी त्यांची जबाबदारी आहे. मी मयूर भाऊच्या माध्यमातून परत तुम्हाला मी सांगू इच्छितोय आणि पिंपळवंडीकरांना सुद्धा विनंती करतोय की पिंपळवंडीकरांच्या संपूर्ण ग्रामस्थांनी मयूर भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. सोमवारी आम्ही BDOच्या कार्यालयात जाणार आहोत आणि BDOंना विचारणा करणार आहोत. वाणी साहेब, काल सायंकाळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चौगुले म्हणून आले होते. पण ते चौगुले ह्या पिंपळवंडीचे जावई आहेत. कोण आहेत वाणी साहेब? जावई. मग त्या BDO साहेबांना माहीत नाही की चौगुले ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना पाठीशी घालतात. चौगुले साहेबसुद्धा ह्या भ्रष्टाचारामध्ये इन्व्हॉल्व आहेत. यांनी सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे. म्हणून आमची BDO साहेबांना विनंती आहे की मयूर भाऊने मागील 2.5 वर्षात पोर्टलला केलेले अर्ज, तक्रार अर्ज, अधिक माहितीचे अधिकार, 2.5 वर्षात तुम्हाला त्यांना काही माहिती देता आली नाही. ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी रान मोकळत सोडलं यांनी. त्यालाही BDO जबाबदार आहेत. चन्नवार साहेब जबाबदार आहेत. त्यांची जबाबदारी तेवढीच आहे. मी त्या शिवांना विनंती करणार आहे की शिवसाहेब, ह्या BDOची आणि विस्तार अधिकाऱ्याची खात्याने चौकशी करा. कारण 2.5 वर्षाचा कालखंड होऊनही ग्रामपंचायतची झालेली आर्थिक लयलूट थांबण्यासाठी मयूर भाऊने केलेला प्रयत्न न झाल्यामुळे, माहितीचे अधिकार प्राप्त न झाल्यामुळे मयूर भाऊंना उपोषणाला बसण्याची वेळ आली. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. वाणी साहेब, हे जेवढे पंचायत समितीचे अधिकारी आहेत
तेवढे त्यांची गेंड्याची कातडी आहे. त्यांना कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाचं काही पडलेलं नाही साहेब. सोमवारी चिन्नीवर साहेबांना मी समक्ष जाऊन भेटणार आहे आणि साहेबांना सांगणार आहे की साहेब 2.5 वर्षामध्ये मयूर भाऊने केलेला तुमच्याशी करस्पॉन्ड कागदोपत्री केलेला व्यवहार आणि त्याची तुम्ही न दिलेली उत्तरं आणि अजूनही तुम्ही त्यांना 17+3 20 अहवाल प्राप्त व्हायचे. लवकरात लवकर जर तुम्ही ते अहवाल दिले नाहीत तर आम्ही RTIच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचे RTI कार्यकर्ता संपूर्ण जुन्नर तालुका आम्ही आंदोलन करून पंचायत समितीला घेरावा घालणार आहोत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.